ज्या 5 इयर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये बीबीए एलएलबीचा कोर्स अवेलेबल आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठले टॉप बीबीए एलएलबीचे कॉलेजेस आहेत, तसेच बीबीए एलएलबीचा करिअरमध्ये स्कोप काय आहे आणि हे जे कॉलेजेस मी तुम्हाला सांगणार आहे, या कॉलेजेसमध्ये कुठल्या फॅसिलिटीज अवेलेबल असतील आणि किती फीज या कॉलेजची तुम्हाला पे करावी लागेल, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 ची जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे आणि नेक्स्ट बॅच 26 मे पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स पण अवेलेबल असतात, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा सर्व सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केली आहे. ती पण बॅच तुम्ही दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करून जॉईन करू शकता. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीबीए एलएलबी म्हणजे काय. तर मित्रांनो, हा बीबीए एलएलबीचा कोर्स 5 इयर इंटिग्रेटेड प्रोग्रामच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सर्व्ह केला जातो. याच्यामध्ये बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि लीगल नॉलेज या दोन्ही गोष्टी कंबाईन केलेल्या असतात. जे विद्यार्थी 12वी पास आउट होत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स एकदम आयडियल आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला कॉर्पोरेट आणि लीगल वर्ल्डचं नॉलेज सगळं काही एकाच कोर्समध्ये कंबाईन करून मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ सब्जेक्ट स्टडी करायचे असतात, जसं की प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, अकाउंटिंग अँड फायनान्स, कॉन्ट्रॅक्ट लॉ, कॉन्स्टिट्यूशनल लॉ, कॉर्पोरेट लॉ आणि अजून असे बरेचसे सब्जेक्ट तुम्हाला या कोर्समध्ये स्टडी करावे लागतात. तर मित्रांनो, 5 इयर एलएलबी साठी बीबीए एलएलबीचा कोर्स ओव्हर बीए एलएलबी का चूज करावा, याच्यासाठी मी टॉप 5 रिझन इथे तुम्हाला दिले आहेत. त्याच्यापैकी पहिलं आहे, या कोर्समध्ये तुम्हाला ड्युअल ॲडव्हान्टेज आहे. बिझनेस आणि लॉ क्षेत्रामध्ये तुम्हाला मोर करिअर फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये मिळते. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही बीबीए एलएलबी करून तुमचं करिअर घडवू शकता, कारण लॉ फर्म्स असतील, एमएनसीज असतील आणि लीगल कन्सल्टन्सीज असतील, त्यांच्याकडे बीबीए एलएलबी साठी रिक्वायरमेंट असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एलएलबी करून एमबीए करण्यापेक्षा बीए एलएलबी केली तर तुमचे बरेचसे वर्ष याच्यामध्ये वाचतात, लवकर तुमची याच्यामध्ये सुरुवात होते. सध्याच्या काळामध्ये फिनटेक सेक्टर असेल, रिअल इस्टेट असेल, स्टार्टअप असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये बीबीए एलएलबीचे जे प्रोफेशनल्स आहेत, त्यांच्याकडे एकतर बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचं नॉलेज असतं, प्लस लीगल एक्सपर्टीज पण त्यांची असते. त्याच्यामुळे या ड्युअल ॲडव्हान्टेजमुळे या ग्रोईंग ट्रेंडमध्ये तुम्हाला करिअर घडवता येऊ शकतं. टॉप लॉ फर्म्स या बीबीए एलएलबीच्या विद्यार्थ्यांना हायर करतात. तसेच बँक्स असतील आणि काही गव्हर्नमेंट बॉडीज सुद्धा बीबीए एलएलबीच्या स्टुडंट्सला हायर करतात. तर अशा पद्धतीने बीबीए एलएलबी आपण ओव्हर बीए एलएलबी का चूज करायला पाहिजे हे आपण पाहिलं. या कोर्समध्ये काही करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, जसं की तुम्ही कॉर्पोरेट लॉयर होऊ शकता, लीगल ॲडवायझर होऊ शकता, एमएनसीज मध्ये लीगल कन्सल्टंट म्हणून काम करू शकता, कंपनी सेक्रेटरी तुम्ही होऊ शकता, एलएलबी नंतरच्या एक्झाम्स क्लिअर करून ज्युडिशियरी तुम्ही जॉईन करू शकता आणि पुढे तुम्हाला एलएलएम मध्ये आयपीआर, सायबर लॉ, टॅक्सेशन इत्यादी एरियामध्ये स्पेशलायझेशन करू शकता आणि इव्हन तुम्ही स्वतःचा स्टार्टअप सुद्धा बीबीए एलएलबी नंतर करू शकता. तर अशा पद्धतीने व्हरायटी ऑफ करिअर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला बीबीए एलएलबी करून भेटतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बीबीए एलएलबी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काही कॉलेजेस आहेत की जे एमएससीईटी अंडर ऍडमिशन देतात. त्यानंतर ते कॉलेजेस जे आहेत ते बार काउन्सिल अप्रूव्ड पण आहेत. तर त्याचे आपण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिलं कॉलेज आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ अकॅडमी. हे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी ॲफिलिएटेड आहे आणि सांताक्रूज मुंबई येथे लोकेटेड असून याचं इस्टॅब्लिशमेंट 2015 साली झालं होतं. या कॉलेजचा ईमेल आयडी तुम्हाला इथे दिलेला आहे. या कॉलेजच्या ऑफिसचं टायमिंग सकाळी 9 ते 3:30 PM असून इथे तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल असेल. गर्ल्ससाठी इथे 2 इनटेक कॅपॅसिटी असणारं हॉस्टेल आहे, ज्याची फी वर्षाला 10,800 रुपये आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये डॉक्टर राजश्री
वराडी या प्रिन्सिपल आहेत आणि ऍडमिशन इन्चार्ज डॉक्टर निशा कुशावाहा या कार्यरत आहेत. इथे तुम्हाला BBA LLB 5 इयर इंटिग्रेटेड लॉ कोर्स ऑफर केला जातो, की जो इंग्लिश मीडियम मधून आहे आणि हे डिपार्टमेंट युनिव्हर्सिटी मॅनेज अनएडेड कॉलेज आहे. इथे इंटेक कॅपॅसिटी 60 असून या कॉलेजची वार्षिक फी 50,000 रुपये ॲज पर फी रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ठाणे सब कॅम्पस स्कूल ऑफ लॉ. हे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी ॲफिलिएटेड आहे. याचं एस्टॅब्लिशमेंट 2014 साली झालं होतं. ठाणे येथे हे लोकेटेड असून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे. त्यांचा ऑफिस टाइम सकाळी 10:30 ते 5:30 PM असून इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. इथे प्रिन्सिपल डॉक्टर अद्वैत वैद्य हे कार्यरत असून ऍडमिशन इन्चार्ज राजेंद्र गावित हे आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिले आहेत. या कॉलेजमध्ये तुम्हाला BBA LLB 5 इयर इंटिग्रेटेड लॉ कोर्स ऑफर केला जातो, जो इंग्लिश मीडियम मधून आहे. या कॉलेजचं मॅनेजमेंट टाईप हे युनिव्हर्सिटी मॅनेज अनएडेड कॉलेज असून याची इंटेक कॅपॅसिटी 120 सीट्स आहे आणि याची वार्षिक फी 50,000 रुपये आहे. त्यानंतर पुढे आहे SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी लॉ स्कूल. हे SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी मुंबईशी ॲफिलिएटेड आहे. हे कम्प्लिटली गर्ल्ससाठी कॉलेज असून याचं एस्टॅब्लिशमेंट 2006 साली झालं होतं. हे सांताक्रूज मुंबई येथे लोकेटेड आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे. ऑफिस टायमिंग 7:30 ते 3:30 PM आहे. मुलींसाठी इथे हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे. इंटेक कॅपॅसिटी त्यांची 20 असून वर्षाला 36,000 रुपये यांची फीज आहे. इथे प्रिन्सिपल अँड ऍडमिशन इन्चार्ज डॉक्टर राजेश वानखेडे हे कार्यरत आहेत. त्यांचा फोन नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. इथे BBA LLB चा प्रोग्राम ऑफर केला जातो. मीडियम इंग्लिश असून मॅनेजमेंट टाईप हे युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड कॉलेज आहे. यांची इंटेक कॅपॅसिटी 60 असून यांची फीज 24,860 रुपये आहे. पुढे आहे श्रीमती कमलाबेन गंभीरचंद शाह लॉ स्कूल. हे SNDT वुमन युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असून मुलींसाठी हे कॉलेज आहे. गुजराती लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी हे कॉलेज आहे. याचं एस्टॅब्लिशमेंट 2009 साली झालं होतं. हे कॉलेज माटुंगा मुंबई येथे लोकेटेड असून त्यांचा फोन नंबर, ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. तसेच मित्रांनो, यांचा ऑफिस टायमिंग 11:30 ते 3:30 असून इथे तुम्हाला कुठलीही हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नसेल. कॉलेजच्या प्रिन्सिपल मिसेस राखी गाढवे या आहेत. तसेच ऍडमिशन इन्चार्ज सत्यवान भागवे हे इथे कार्यरत आहेत. त्यांचा फोन नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. इथे तुम्हाला BBA LLB चा 5 इयर इंटिग्रेटेड लॉ कोर्स प्रोव्हाइड केला जातो. इंग्लिश मीडियम मधून हा कोर्स असून कॉलेजचे टाईप अनएडेड मायनॉरिटी आहे. इथे टोटल इंटेक कॅपॅसिटी 60 सीट्स असून यांची फीज वर्षाला 16,500 रुपये आहे. पुढचं कॉलेज आहे DS श्री नवामल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असून को एज्युकेशन टाईपचं कॉलेज आहे. यांचं एस्टॅब्लिशमेंट 2004 साली झालं होतं आणि फर्ग्युसन कॉलेज कॅम्पसमध्ये हे लोकेटेड असून यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, वेबसाईट तुम्हाला दिली. ऑफिस टाइम 7:30 ते 1 पर्यंत असून इथे तुम्हाला हॉस्टेलची अवेलेबिलिटी आहे. बॉईजसाठी इंटेक 30 आणि गर्ल्ससाठी इंटेक 10 असून यांची वार्षिक हॉस्टेलची फी 55,000 रुपये आहे. इथे प्रिन्सिपल डॉक्टर सुनीता आढाव या कार्यरत असून ऍडमिशन इन्चार्ज श्री सुमित टाक हे आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहे. इथे BBA LLB चा 5 इयर इंटिग्रेटेड लॉ कोर्स ऑफर केला जातो इंग्लिश मीडियम मधून. मॅनेजमेंट टाईप इथे अनएडेड आहे. टोटल इंटेक कॅपॅसिटी यांची 60 असून यांची वर्षाला 39,500 रुपये फीज आहे. पुढे ILS कॉलेज पुणे. हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहे. 1924 साली याचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. लॉ कॉलेज रोड पुणे इथे हे लोकेटेड असून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला इथे दिली आहे. कॉलेजचं ऑफिस टाइम सकाळी 7:15 ते 4:30 पर्यंत आहे. इथे तुम्हाला मुलांसाठी आणि मुलींसाठी हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे. मुलांची इंटेक कॅपॅसिटी 190, मुलींची इंटेक कॅपॅसिटी 216 असून यांची हॉस्टेल फी 2,35,000 रुपये पर इयर आहे. इथे प्रिन्सिपल डॉक्टर दीपा पातुरकर या कार्यरत असून ऍडमिशन इन्चार्ज डॉक्टर तेजस्विनी मालेगावकर या आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. इथे तुम्हाला BBA LLB चा 5 इयर इंटिग्रेटेड लॉ कोर्स ऑफर केला जातो इंग्लिश मीडियम मधून. या कॉलेजचं मॅनेजमेंट टाईप हे अनएडेड असून टोटल इंटेक कॅपॅसिटी यांची 60 आहे आणि फीज 25,000 रुपये पर इयर आहे. पुढे आहे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे.
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहे. याचं एस्टॅब्लिशमेंट 2002 साली झालं होतं. डेक्कन जिमखाना पुणे येथे लोकेटेड असून कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला इथे दिली आहे. कॉलेजचं ऑफिस टायमिंग सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत आहे. फक्त मुलांसाठी इथे हॉस्टेल अवेलेबल आहे. त्याची इंटेक कॅपॅसिटी 20 असून फीज वर्षाला ₹20,000 आहे. तसंच मित्रांनो, येथे प्रिन्सिपल डॉक्टर क्रांती देशमुख कार्यरत असून ऍडमिशन इन्चार्ज गजेंद्र धमाळ हे इथे कार्यरत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिले आहेत. इथे 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी BBA LLBचा कोर्स इंग्लिश मीडियम मधून ऑफर केला जातो. या कॉलेजचं मॅनेजमेंट टाईप अनएडेड आहे. इंटेक कॅपॅसिटी 60 असून कोर्सची फी वर्षाला ₹41,500 आहे. पुढे मित्रांनो, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज मॉडर्न लॉ कॉलेज पुणे हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहे. कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 2003 साली झालं होतं. गणेशखिंड पुणे येथे लोकेटेड असून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला दिली आहे. कॉलेजचा ऑफिस टाइम सकाळी 7:30 ते 12 PM असून इथे मुलींसाठी आणि मुलांसाठी हॉस्टेल अवेलेबल आहे. प्रत्येकाची इंटेक कॅपॅसिटी 40 असून हॉस्टेलची फी वर्षाला ₹1,00,000 आहे. इथे प्रिन्सिपल डॉक्टर अनन्या बेबीवे या कार्यरत असून ऍडमिशन इन्चार्ज डॉक्टर शिवांजली भोईटे या आहेत. इथे BBA LLBचा कोर्स ऑफर केला जातो. कोर्सचं मीडियम इंग्लिश असून मॅनेजमेंट टाईप अनएडेड आहे आणि यांची वर्षाची फी ₹21,000 एवढी तुम्हाला या कोर्ससाठी पे करावी लागेल. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रामधील टॉपचे BBA LLB कॉलेजेस. महाराष्ट्र लॉ CET दिल्यानंतर ऍडमिशन घेऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेजेस बार काउन्सिल अप्रूव्ड पण आहेत. त्याच्यामुळे इथे तुम्हाला डिग्री केल्यानंतर तुम्हाला बार काउन्सिलचा अप्रुव्हल पण मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला पाहायचं असेल तर कट ऑफचा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही या कॉलेजचा कट ऑफ चेक करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच ग्लोबल ऑनलाईनची जी 2026च्या विद्यार्थ्यांसाठी बॅच सुरू झालेली आहे, ती बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.